ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಹಲವು ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ಅಕ್ರಮ ಕಟ್ಟಡಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪಿಡಿಒ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಮುಖ್ಯವಾದ ದಾಖಲೆ ಪತ್ರಗಳನ್ನು ಪಡೆಯಲು ನಾಗರಿಕರು ಪರದಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಆಸ್ತಿಗಳ ಗಣಕೀಕೃತ ದಾಖಲೆ ನೀಡುವಲ್ಲಿ ತಾರತಮ್ಯ ಎಸಗಲಾಗಿದೆ ಎಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ सदस्य डी.बी. पाटील आरोपिಸಿದರು. आम्ही सर्व हिंडलगा ग्रामपंचायतीचे मेंबर्स उपाध्यक्ष आहेत. आमच्या सगळ्यात सिनियर मेंबर जवळजवळ 7 वेळा निवडून आलेले विठ्ठल देसाई साहेब आहेत की आमच्या हिंडलगा ग्रामपंचायतीमध्ये अनेक समस्या आहेत आणि या अनेक समस्यांना आम्ही तोंड देत असताना लोकांना पब्लिकला योग्य तो न्याय मिळत नाही, त्यांची कामं होत नाहीत आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे CEO साहेबांना की त्याच्या पाठीमागचं कारण आणि उद्देश असा आहे की आम्हाला असलेले जे PDO आहेत हे PDO 3 ठिकाणी जॉब करतात, त्यामुळे त्यांना एका ठिकाणी जास्त वेळ देता येत नाही. सेक्रेटरी तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये गेली 1 वर्षापासून नाही आहे. क्लर्कला पोस्टसुद्धा तिथं वेकंट आहे आणि त्यामुळे पब्लिकची कामं होत नाहीत. आणि आता नुकताच या सरकारने टॅक्स भरपूर भरमसाठ वाढ केलेला आहे, त्यामुळे त्याचासुद्धा पब्लिकला त्रास होत आहे आणि हे टॅक्ससुद्धा कमी करण्यात यावं आणि गावामध्ये स्वच्छता राहावी. कचरा कचरा जो आहे हा व्यवस्थित काढला जात नाही, तोही काढण्यात यावा या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि पब्लिकची कामं जे आहेत, फॉर एक्झाम्पल आता टॅक्स भरायला जात असताना ऑनलाईन टॅक्स झाल्यामुळे की तिथं कॉम्प्युटर उताराशिवाय टॅक्स भरून घेतलं जात नाही आणि कॉम्प्युटर उतारा आम्ही जेव्हा करतो तेव्हा 6-6 महिने 8-8 महिने कॉम्प्युटर उतारा लोकांना मिळत नाही आणि त्यामुळे लोकांना गैरसोय झालेली आहे आणि ती गैरसोय दूर व्हावी हीच आमची ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने ही मागणी आहे. PDO कोण आहे तुमचं? PDO कडिवणी साहेब हे 3 ठिकाणी आहेत. तालुका पंचायतीला आहेत, हिंडलगा ग्रामपंचायतीला आहेत आणि त्या व्यतिरिक्त मुदगा ग्रामपंचायतीला आहेत. आणि आमची हिंडलगा ग्रामपंचायत फार मोठी आहे, जवळजवळ 35 सभासद आहेत, सदस्य आहेत आणि या 35 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीला फुल टाईम PDO असावा अशी आमच्या सर्वांची विनंती आहे की जेणेकरून पब्लिकचं काम लवकरात लवकर केलं जाईल. तुमचं परिचय द्या. मी डी.बी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, वार्ड नंबर 10. ಬಹುತೇಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿರ್ವಹಣಾ ಕಾಮಗಾರಿ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿದ್ದು ಅಗತ್ಯವಾಗಿರುವ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಪೂರೈಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಡೆಗಣಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಲವು ದೂರುಗಳ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ವಿಸ್ತರಣಾಧಿಕಾರಿಗಳ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪಂಚಾಯತ್ಗೆ ಬರಬೇಕು ಎಂದು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ಕೋರಲಾಗಿದೆ. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.